महाराष्ट्र दिनाला जोडून आलेल्या शनिवार रविवारच्या सुट्टीमुळं पर्यटक भाविकांनी कोल्हापुरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील पार्किंगची ठिकाणं, हॉटेल्स, रेस्टॉरंट, यात्री निवास हाऊसफुल झाले होते. देवदर्शन आणि पर्यटन हे आता पर्यटक भाविकांचं समीकरणच बनलंय. शुक्रवारी पहिल्याच दिवशी 1.5 लाखांहून अधिक भाविकांची उच्चांकी गर्दी झाली होती. गर्दीचा हाच फ्लो शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी कायम राहिला. पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांची रीघ मंदिरात कायम होती. सध्याच्या तप्त उन्हाळा पाहता मंदिर आवारात भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून मॅट घालण्यात आलेत. याचबरोबर दर्शन रांगेवरही मंडप घालण्यात आलाय. सध्या मुख्य मंदिरासह अन्य मंदिरांचं संवर्धन सुरू आहे. गेल्या 3 दिवसात 3.5 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी श्री अंबामातेचं दर्शन घेतलंय. भाविकांमुळे शहरातील बिंदू चौकासह पार्किंगची सर्व ठिकाणं वाहनांनी फुल्ल झाली होती. कोल्हापुरात मोठ्या संख्येनं आलेल्या भाविक पर्यटकांनी खरेदीसाठी देखील मोठी गर्दी केल्यानं 3 दिवसात मोठी आर्थिक उलाढाल देखील झाली आहे.